श्री स्वामी समर्थ। श्रीराम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एकवचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला प्रणाम करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आणि आपल्या या भक्ती मार्ग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। हिंदू दिनदर्शिकेनुसार श्री रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या तिथीला मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। असे मानले जाते की या दिवशी अयोध्येत राजा दशरथाची पत्नी कौशल्या हिच्या पोटी श्रीरामांचा जन्म भगवान विष्णूंचा अवतार म्हणून झाला होता। या निमित्ताने देशभरात रामजन्मोत्सव साजरा केला जातो। तसेच विविध प्रकारचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। इंग्रजी दिनदर्शिकेनुसार यावर्षी श्री रामनवमी 17 एप्रिल 2024 रोजी साजरी होणार आहे। चैत्र नवरात्रीची नवमी तिथी 16 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1:23 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी 17 एप्रिल रोजी दुपारी 3:14 असेल। अशा परिस्थितीत 17 एप्रिल रोजी चैत्र नवरात्रीची महानवमी साजरी होणार आहे। 9 दिवसांच्या नवरात्रोत्सवाचा शेवटचा दिवस महानवमी किंवा रामनवमी म्हणून ओळखला जातो। आता आपण रामनवमीची पूजा पद्धत पाहूयात। श्री रामनवमीच्या दिवशी भक्त मंदिरे आणि घरांमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा करतात। देशभरातील राम मंदिरांची सजावट आठवडाभर आधीच सुरू होते। ठिकठिकाणी रामभजन व यज्ञविधी केले जातात। या दिवशी भक्त श्रीराम मंत्राचा जप करतात। घरोघरी श्री रामलल्लाच्या मूर्तीला चरणामृताने स्नान करून गंगाजलाने स्नान घातले जाते। त्यांना फुले आणि रत्नांनी सजवलेल्या झुल्यात झोपवले जाते आणि नवीन कपडे घालून त्यांची शोभा वाढवली जाते। यानंतर त्यांना अक्षत आणि रोळीचे तिलक लावून उदबत्ती, दिवे, फळे आणि फुलांनी त्यांची पूजा केली जाते। पूजेच्या वेळी तुळशीची पाने आणि कमळाची फुले अर्पण करा आणि प्रसाद म्हणून खीर आणि फळे अर्पण करा। षोडशोपचारे पद्धतीनुसार पूजा करावी। यानंतर भयप्रकट कृपाला दीनदयाळा कौशल्या हितकारी हे गाणे गायले जाते। दक्षिण भारतात रामनवमीचा हा दिवस भगवान राम आणि माता सीता यांच्या विवाहाचा दिवस देखील मानला जातो। त्यामुळे त्यांच्या मूर्तीची पूजा केली जाते। श्री राम जन्मोत्सव कसा साजरा करावा याबद्दल आता आपण माहिती घेऊया। या दिवशी सकाळी स्नान करून ध्यान करून श्रीराम जयंती दिनी व्रत करण्याचे व्रत घेतले जाते। यानंतर भाविक श्रीराम भजन गात प्रभात फेरी काढतात। भगवान श्रीरामाच्या जयंतीनिमित्त दुपारी 12 वाजता भगवान श्रीरामांची पूजा विधीनुसार केली जाते। या निमित्ताने देशभरात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। काही ठिकाणी श्रीरामाची जीवनकथा आयोजित केली जाते। रामरथ किंवा राम शोभायात्रा काढली जाते आणि भक्त जय श्रीरामाचा जयघोष करत पुढे जातात। अयोध्येत विशेष थाट आहे। मान्यतेनुसार भगवान श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला होता आणि त्यांचे बालपण येथेच व्यतीत झाले होते। त्यामुळे येथे भगवान श्रीरामांशी संबंधित अनेक आठवणी आहेत। या दिवशी संपूर्ण अयोध्येत रामनवमीचा थाट आणि वैभव दिसून येते। येथे श्री राम जन्मोत्सवाचे केंद्र कनक भवन आणि सरयू नदीच्या काठावर आहे, जिथे एक भव्य जत्रा आयोजित केली जाते। सकाळी शुभमुहूर्तावर रामासह माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींना सजवले जाते। रथयात्रा काढली जाते। या रथयात्रेत हजारो भाविक सहभागी होतात। अशा पद्धतीने विविध ठिकाणी विविध शहरांमध्ये रामजन्मोत्सव साजरा केला जातो। तुमच्याकडे कशा प्रकारे साजरा करतात हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। जय श्री स्वामी समर्थ।